काय कारखान्याला भाव परवडतंय, कारखान्याला का परवडत नाही? लवकरात लवकर संप महाराष्ट्र शासनानं भाव द्या शेतकऱ्याला आणि मिटवून घ्या. जर लेबर आमचं जर कारखान्याचं पळून गेलं तर आम्ही करायचं काय? मुकादमाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. मुकादमाला कोणामध्ये टाकतात, जाताना पटा पडला ते आमचं लेबर मध्ये टाकतात. आम्ही करायचं काय? उद्या लेबर पळून गेलं तर 2 दिवसात 10 तारखेच्या आधी संप नाही मिटला तर तुम्हाला सांगतो लेबर गेलं तर ह्याला जिम्मेदार हे कारखाना राहतील. पुन्हा आम्ही गुरु देणार नाही. आमचे 2-2 लाखाचे जनावर आहेत, ह्याला 2-2 पेंड्या देतात. ह्या 2-2 मोळीला करायचं काय? उपाशी जनावर आहेत. 2-2 रुपये आणले होते. आमच्याकडे पाऊस काळ खूप झालाय, सगळं वाहून गेलं. हिथं आम्ही जगण्यासाठी हे 2 दिवसात संप मिटवा, नाही तर तुम्हाला सांगतो आम्ही गावात गेलात 1 रुपया मुकादमाला बी नाही. कारखान्याला सुद्धा इथं आमच्या यार्डात आलात तर कुणाला येऊ देणार? आमचा आम्ही डायरेक्ट गावात आमच्या जाणार 2 दिवसात. या तुम्हाला सांगतो संप मिटवून घ्या. शेतकऱ्या पण योग्य दर द्या. शेतकऱ्यांना किती 2-2 वर्ष ऊस राहतोय शेतकऱ्याचा. तुमची साखर आम्ही 45 रुपये खायचे, तुम्ही भाव देतात. किती भाव देतात आमच्या ऊसाला? इतकं कष्ट करून शेतकऱ्याला पण भाव द्या. शेतकरी पण संप मिटवून घेतात. पण महाराष्ट्र शासनाने ह्याची दखल घेतली पाहिजे. ऊसतोड कामगार